नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वी विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, परकीय विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक। या विधानाला अर्थशास्त्रीय भाषेत काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर आहे किंवा पारिभाषिक शब्द परकीय विदेशी गुंतवणूक, त्याला काय म्हणतात? परकीय विदेशी गुंतवणूक। आता यामध्ये दुसरं विधान आहे, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम। याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दामध्ये म्हटलं जाते महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम MSICDP। आता खरंच या विधानाला असंच म्हटलं जाते का? तर ते बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम MSICDP लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आला। यावरून आपल्या लक्षात येते की खरंच या विधानाला असं म्हटल्या जाते। तिसरं विधान आहे, आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे। त्याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दात म्हणतात आर्थिक पायाभूत सुविधा। आता याचे स्पष्टीकरण बघा, आर्थिक पायाभूत सुविधा। आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते। यावरून आपल्या लक्षात येते की आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे याला आर्थिक पायाभूत सुविधाच असे म्हणतात। आता चौथं विधान आहे, स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे। याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दात काय म्हणतात? तर उत्तर आहे सहकारी संस्थांची तत्वे। ही काय आहेत? सहकारी संस्थांची तत्वे आहेत। तर स्पष्टीकरण बघा, महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे। सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी आहेत। म्हणूनच त्याला सहकारी संस्थांची तत्वे असे म्हणतात। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा, हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, विसंगत शब्द ओळखा। खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दामधून आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। त्यामध्ये पहिला शब्दांचा गट आहे, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी। आता ह्या जो काही शब्दांचा गट आहे त्यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अभियांत्रिकी। कारण शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता हे शेतीशी संबंधित आहे, परंतु अभियांत्रिकी हा शब्द उद्योगाशी संबंधित आहे। तर त्याचे स्पष्टीकरण आहे, हे काही शब्द आहेत ते कृषी क्षेत्रातील समस्या आहेत। कोणत्या? शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, भूसाधारण कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी, कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव आणि भांडवलाची कमतरता। यामध्ये कुठेही अभियांत्रिकी हा शब्द आला नाही, म्हणून आपला विसंगत शब्द आहे अभियांत्रिकी। शब्दांचा दुसरा गट आहे, पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे वाहन उत्पादन। तर हा उद्योग क्षेत्राशी संबंधित शब्द आहे आणि पर्यटन, बँकिंग, विमा ह्या सेवा क्षेत्राशी संबंधित शब्द आहेत। त्याचे स्पष्टीकरण बघा, सेवा क्षेत्र, या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो। तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो। यामध्ये वाहन उत्पादन हा आपल्या स्पष्टीकरणामध्ये कुठेही शब्द आलेला नाही, म्हणून विसंगत शब्द आहे वाहन उत्पादन। कारण वाहन उत्पादन हा सेवा क्षेत्राशी संबंधित नसून तो उत्पादन क्षेत्राशी संबंधित शब्द आहे। आता शब्दांचा तिसरा गट आहे, पुणे, हैदराबाद, नाशिक, नागपूर।
तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हैदराबाद. तर हा शब्द गटात का बसत नाही, तर पुणे, नाशिक, नागपूर हे जिल्हे आहेत, हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत. तर हैदराबाद हे राज्य आहे. तसेच पुणे, नाशिक, नागपूर हे महाराष्ट्रामध्ये येते आणि हैदराबाद हे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे हैदराबाद. आता चौथा आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळ. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र MAITRI, विशेष आर्थिक क्षेत्र SEZ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. हे काही शब्दांचे गट आहेत. या गटामध्ये गटात न बसणारा शब्द आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कारण हे जे काय आहे ते सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत आणि बाकीचे ते शब्द आहेत ते उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत, म्हणून गटात न बसणारा शब्द आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC. आता पाचवा आहे प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. यामध्ये गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द आहे आतिथ्य सेवा. हे आपल्या वाचताक्षणी लक्षात येते की प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण हे शिक्षणाशी संबंधित आहे, तर आतिथ्य सेवा ही सेवा क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणून विसंगत शब्द लिहायचा आहे आतिथ्य सेवा. प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आली आहे ती लिहायचं आहे. त्या संकल्पनेचा अर्थ म्हणजे थोडक्यात स्पष्टीकरण करायचं आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे परकीय विदेशी गुंतवणूक. ती काय आहे? परकीय विदेशी गुंतवणूक. संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा. देशाबाहेरील संस्थेने, उद्योगाने किंवा देशात केलेली गुंतवणूक म्हणजे परकीय गुंतवणूक. या उदाहरणात यंत्रमानवाच्या तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात गुंतवणूक केली आहे, म्हणून ती परकीय किंवा विदेशी गुंतवणूक आहे. म्हणून या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना काय आहे? परकीय गुंतवणूक. दुसरं उदाहरण आहे प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे पर्यटन किंवा पर्यटन सेवा. संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी, जसे की कृषी क्षेत्र, तीर्थक्षेत्र, काही महासागर आहे, काही थंड हवेचे ठिकाण आहे, इत्यादी ठिकाणी पाहण्यासाठी जाणे म्हणजे पर्यटन होय. या उदाहरणात प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले, म्हणून ते पर्यटन आहे. म्हणून या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे पर्यटन. आता तिसरं उदाहरण आहे लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे मनोरंजन उद्योग. ते काय आहे? मनोरंजन उद्योग. स्पष्टीकरण महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. या उदाहरणात लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे, म्हणून मनोरंजन क्षेत्राचे उदाहरण आहे. चौथं उदाहरण आहे चंद्रपूरची राणीगोंद ही मुंबई गोवा जहाजावर क्रूझ शिप जहाजसुंदरी म्हणून काम करते. चंद्रपूरची राणीगोंद ही मुंबई गोवा जहाजावर क्रूझ शिप जहाजसुंदरी म्हणून काम करते. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे आतिथ्य सेवा. संकल्पनेचे स्पष्टीकरण ग्राहकांना सेवा पुरवणे म्हणजे आतिथ्य सेवा होय. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे आहे. या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकाचे समाधान. उपहारगृह हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवतात. म्हणून या उदाहरणात
चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई गोवा जहाजावर क्रूझशिप जहाजसुंदरी म्हणून काम करून ग्राहकांना सेवा पुरवते, म्हणून हे आतिथ्य सेवेचे उदाहरण आहे. अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करता येते. प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे, आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. तर फरक स्पष्ट करताना आपल्याला मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे व्याख्या. तर आर्थिक पायाभूत सुविधा याची व्याख्या आहे, आर्थिक विकासाच्या दृष्टीने वस्तू आणि सेवांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा म्हणजेच आर्थिक पायाभूत सुविधा होय. आता सामाजिक पायाभूत सुविधेची व्याख्या आहे, मानवी संसाधन विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा होय. अशा प्रकारे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांच्या व्याख्येतील फरक स्पष्ट करता येतो. दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. तर आर्थिक पायाभूत सुविधेची काय उपयुक्तता असते, तर ती आहे वस्तू आणि सेवांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी आर्थिक पायाभूत सुविधा उपयुक्त ठरतात. तर सामाजिक पायाभूत सुविधेची उपयुक्तता आहे, मानवी संसाधन विकासासाठी सामाजिक पायाभूत सुविधा उपयुक्त आहे. आता उदाहरण, तिसरा मुद्दा आहे उदाहरण. आर्थिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहे ऊर्जा, वाहतूक, दळणवळण इत्यादी. आणि सामाजिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहेत शिक्षण, आरोग्य, मनोरंजन. अशा प्रकारे आपण व्याख्या, उपयुक्तता आणि उदाहरण या मुद्द्यांच्या आधारे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यामध्ये फरक स्पष्ट केलेला आहे. आता फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. यामध्ये सुद्धा आपल्याला मुद्द्यांच्या सहाय्याने फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे व्याख्या. तर शेती क्षेत्राची व्याख्या आहे, निसर्गावर आधारित उद्योगांना शेती क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र असे म्हटले जाते. आता सेवा क्षेत्राची व्याख्या आहे, शेती व उद्योग क्षेत्रांना सेवा देणाऱ्या उद्योगांना सेवा क्षेत्र असे म्हणतात. आता आधारित, ही दोन्ही क्षेत्रे कशावर आधारित आहे ते आपल्याला लिहायचे आहे. त्यामध्ये फरक करायचा आहे. तर शेती क्षेत्र कशावर आधारित आहे ते बघा. शेती क्षेत्र ही प्रामुख्याने कच्चा माल व पायाभूत अन्न पदार्थ निर्मितीवर आधारित आहे. तर सेवा क्षेत्र ही सामान्य लोकांना व उद्योग क्षेत्रांना सेवा पुरवण्यावर आधारित आहे. आता उदाहरण, शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांच्या उदाहरणामध्ये काय फरक आहे. शेती क्षेत्राची उदाहरणे आहेत शेती, मासेमारी, शिकार, खाणकाम. आणि सेवा क्षेत्राची उदाहरणे आहेत बँक, पर्यटन, विमा, हॉटेल इत्यादी. अशा प्रकारे व्याख्या, आधारित आणि उदाहरण या मुद्द्यांच्या आधारे शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यावर आधारित आपण फरक स्पष्ट केला आहे. फरक स्पष्ट करामध्ये तिसरा प्रश्न आहे पर्यटन आणि आतिथ्य सेवा. तर पर्यटन आणि आतिथ्य सेवा यामध्ये फरक स्पष्ट करताना आपण मुद्द्यांच्या आधारे करूया. पहिला मुद्दा आहे अर्थ. तर पर्यटनाचा अर्थ होतो वेगवेगळ्या राज्यातून व वेगवेगळ्या विदेशातून पर्यटक राज्यातील विविध स्थळ व ठिकाणांना भेटी देणे म्हणजे पर्यटन होय. वेगवेगळ्या देशातून, राज्यातून जी लोक पर्यटन क्षेत्री भेट देण्यासाठी जातात त्याला पर्यटन असे म्हणतात. तर आतिथ्य सेवा याचा अर्थ होतो ग्राहकांना सेवा देऊन त्यांचे समाधान करणे म्हणजे आतिथ्य सेवा होय. अशा प्रकारे पर्यटन आणि आतिथ्य सेवा याच्या अर्थातील फरक आहे. दुसरा मुद्दा आहे आधारित. तर पर्यटन सेवा कशावर आधारित आहे, तर महाराष्ट्रात पर्यटन विकास झपाट्याने वाढत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. आणि आतिथ्य सेवा कशावर आधारित आहे, तर महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढत आहे कारण पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे. आता उदाहरण, पर्यटन क्षेत्राचं उदाहरण आहे कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, वनविहार इत्यादी. आणि आतिथ्य सेवेचे उदाहरण आहे उपहारगृह, सामान्य पर्यटन, प्रवास सेवा इत्यादी. अशा प्रकारे पर्यटन आणि आतिथ्य सेवा यामध्ये अर्थ, आधारित आणि उदाहरण या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर फरक स्पष्ट करता येतो. चौथा फरक स्पष्ट करा आहे शिक्षण आणि आरोग्य सेवा. तर शिक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी मुद्दे आहेत अर्थ, उपयोग, गरज किंवा उदाहरण. तर शिक्षणाचा अर्थ होतो
ज्या सेवेचा संबंध शिकणे, कौशल्य संपादन करणे आणि ज्ञानाच्या संबंधित येतो ती सेवा म्हणजे शिक्षण सेवा होय. आणि आरोग्य सेवाचा अर्थ होतो मानवाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला आरोग्य असे म्हणतात. आता उपयोग, शिक्षणाचा काय उपयोग होतो तर शिक्षणामुळे मानवाला विचार करण्याची व काम करण्याची कौशल्य निर्माण करून देतात. शिक्षण काय मिळते, आपल्याला काम करण्याची कौशल्य, आपल्यामध्ये क्षमता निर्माण करते, कौशल्य निर्माण करते. तर आरोग्याचा उपयोग काय होतो, आरोग्यामुळे मानवाला आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा उपलब्ध करून देतात. आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये प्रयत्न केले जातात. आता गरज किंवा त्याला आपण उदाहरण सुद्धा म्हणू शकतो. शिक्षण क्षेत्राची काय गरज आहे, शिक्षणाने व्यक्तीचा वैयक्तिक व सामाजिक विकास होतो. तर आरोग्य क्षेत्राची काय गरज आहे ते आहे बघा, योग्य आरोग्याने मानवाचे व समाजाचे जीवन सुखी होते. अशा प्रकारे शिक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. आणि प्रश्न 4 फरक स्पष्ट करा हा पूर्ण करता येतो. प्रश्न 5 आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. उत्तर, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे. सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यांपर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झाला. उदाहरण, कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, कापड उद्योग, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक भांडारे. 31 मार्च 2017 नुसार राज्यात 1.95 लाख सहकारी संस्था असून त्यांचे 5.25 लाख सभासद आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करता येते. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर, कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्यांच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001-2002 मध्ये 15.3% इतके होते. या तुलनेत 2016-17 मध्ये हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून येते. म्हणून महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना पुढील प्रमाणे. पहिली उपाययोजना आहे, वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचे वितरण, खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ, जलसिंचन सोयींचा विकास, शेतीपंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा, आवश्यकतेनुसार पतपुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समिती APMC, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्र, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता, प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती. अशा प्रकारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या ह्या उपाययोजना आहेत. प्रश्न 3 आहे, महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. उत्तर, उद्योग क्षेत्र, महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी ASI 2016-17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळे बाजारामध्ये विविधता, उच्च उत्पन्न व उच्च उत्पादकता निर्माण होते. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, त्या
पुढीलप्रमाणे: औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या, शासकीय दप्तर दिरंगाई, कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव, नवीन उद्योजकांना प्रोत्साहनांचा अभाव, विकास कार्यक्रमांचा अभाव, प्रादेशिक असमतोल. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करता येतात. आता प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये त्याचा विकास होण्यासाठी शासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत तर त्या बघा. उत्तर: सामाजिक पायाभूत सुविधा. सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञानसंवर्धनासाठीही त्यांची गरज असते. सामाजिक पायाभूत सुविधांतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश होतो. त्यामधील 2 मुद्दे आपण सविस्तर स्पष्ट करूया: शिक्षण आणि आरोग्य सेवा. तर शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला शिक्षण हा कणा आहे. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठी HRD तो अत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. सद्यस्थितीत भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे ठरते. भारतात शिक्षणाचे 4 स्तर आहेत: प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण. अशा प्रकारे सामाजिक पायाभूत सुविधेमध्ये शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरा घटक आहे आरोग्य सेवा. 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्र होती. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. या कार्यक्रमातील सुरक्षित पेयजल, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींवर सर्वात जास्त भर दिला आहे. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक आरोग्य केंद्र, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असतो. तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करता येतात. प्रश्न 6वा आहे, खालील उतारा वाचून काळजीपूर्वक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये उतार्याचे वाचन आहे: आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट झाली आहेत. आता या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला? तर त्याचं उत्तर आहे, आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आता उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? उत्तर 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. उतार्यावर आधारित तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत? उत्तर महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड
राजस्थान आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. चौथा प्रश्न आहे, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर होय, कारण इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे हे बरोबर आहे, म्हणून लिहायचं आहे होय. कारण इंटरनेटवर जी माहिती हवी असते ती माहिती शक्य तितक्या लवकर प्राप्त होते. संदेशाद्वारे देखील समोरासमोर संवाद साधता येतो असेच वाटते. तसेच ऑफिसची कामे, बँकेची कामे इंटरनेटवर केव्हाही आणि कुठेही करता येतात. म्हणून इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याविषयी मी सहमत आहे असे माझे मत आहे. प्रश्न 6वा हा परीक्षेमध्ये आपल्याला 8 गुणांसाठी विचारला जातो, म्हणून या उतार्यामध्ये जी काही 4 प्रश्न दिले आहे प्रत्येकी 2 मार्क्ससाठी ते परीक्षेत आल्यास व्यवस्थित लिहावीत. अशा प्रकारे आपण प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नेहमी अपलोड करत असलेले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.